एका सुंदर हिरव्यागार जंगलात, जिथे उंच उंच झाडं होती, पक्ष्यांचा गोड आवाज येत होता, त्या जंगलात एक छोटा गोड हत्ती राहत होता. त्याचं नाव होतं मोती. मोती खूप चांगला होता. तो कधीही कोणाला त्रास देत नसे, पण तरीही तो नेहमी दुःखी असायचा, कारण जंगलातील काही माकडं आणि ससे त्याला चिडवायचे. ते म्हणायचे, अरे बघा बघा, मोठ्या नाकाचा हत्ती आला, किती मोठी सोंड आहे याची. हे ऐकून मोतीचं मन तुटायचं. मोती शांतपणे झाडाखाली बसला होता. तो खूप दुःखी होता. एके दिवशी त्याची आई त्याच्याजवळ आली आणि प्रेमाने विचारलं, मोती, तू एवढा शांत का आहेस? आई, सगळे मला चिडवतात. माझं नाक एवढं मोठं का आहे? मोती, तुला माहित आहे का, आपले प्रिय गणपती बाप्पा सुद्धा तुझ्यासारखेच हत्तीच्या सोंडेचे आहेत आणि ते खूप शक्तिशाली आणि बुद्धिमान आहेत. त्या रात्री मोती गणपती बाप्पांचा विचार करत करत झोपला. अचानक त्याला एक तेजस्वी प्रकाश दिसला. तो प्रकाश हळूहळू वाढत गेला आणि त्या प्रकाशातून गणपती बाप्पा प्रकट झाले. मोती घाबरला, पण आनंदी सुद्धा झाला. बाप्पा, खरंच तुम्ही माझ्यासारखे आहात. गणपती बाप्पा हसले. हो मोती, आणि तुला माहित आहे का, तुझी सोंड तुझी ताकद आहे. मोती म्हणाला, पण सगळे मला चिडवतात. मोती, लोक काय म्हणतात ते महत्वाचं नाही, तू स्वतःबद्दल काय विचार करतोस ते महत्वाचं आहे. मोती, तुझी सोंड तुझी ताकद आहे. ती तुला इतरांना मदत करायला मदत करेल. मोती, एक दिवस येईल जेव्हा सगळे तुझ्यावर गर्व करतील. इतकं बोलून गणपती बाप्पा हळूहळू अदृश्य झाले. मोती आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी जंगलात अचानक ओरडण्याचा आवाज आला. वाचवा, वाचवा! एक छोटं हरिण चिखलात अडकून पडलं होतं. सगळे प्राणी घाबरले होते. कोणालाही त्या छोट्या हरिणाला वाचवण्याची हिंमत होत नव्हती. मोतीला गणपती बाप्पांचे शब्द आठवले. त्याने आपली लांब सोंड पुढे केली आणि हळूच हरिणाला पकडलं. सगळे प्राणी आनंदाने ओरडले, वा मोती, तू खूप शूर आहेस. जे प्राणी त्याला चिडवत होते ते आता लाजले होते. मोती, आम्हाला माफ कर. तू खूप खास आहेस. मोती हसला. त्या रात्रीत मोती आकाशाकडे पाहत म्हणाला, धन्यवाद गणपती बाप्पा, तुम्ही मला माझी ताकद दाखवली. आणि आकाशात ढगांमध्ये गणपती बाप्पा हसत होते आणि म्हणत होते, जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच खरा शक्तिशाली असतो. आपल्या वेगळेपणातच आपली खरी ताकद असते. स्वतःवर विश्वास ठेवा